श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना इथं बनवत होते मी माझा चहा. आणि थंडी वाढल्यामुळं चहा किती वेळा प्यायला तरी कमीच वाटतं बरं का. आणि इथं लगेच झाडू मारायला घेतलं. म्हणलं घर वगैरे सगळी रूम झाडून घेतली. आणि इथं पोह्यांना परतवायला टाकलं. तर इथं कांदा टोमॅटो सगळं टाकलं. आणि मेन गोष्ट पोह्यात दाखवल्याचं ते दाखवायचं राहिलं माझ्याकडून. आणि इथं लगेच नाश्ता करायला गेलं. डबल चहा वाढवला होता पोह्यांसोबत चहा असला की एकच नंबर लागतो. त्यानंतर इथं पिठल्याची तयारी केली. कांदा टोमॅटो चिरून ठेवला. त्याचीच फोडणी देत होते. लगेच सुक्का असं बेसन पीठ. मला सुक्याच बेसन पिठाचे असते. नंतर पाणी टाकायचं. खूप छान पिठलं होतं. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसं होतं आहे. आणि त्यानंतर दुसरी पण कामं बाकी होती ती पण करायची. चांगलं हलवून घेतलं. त्यानंतर लगेच माझ्या इथं चपात्या झाल्या होत्या. अशी टम्म चपाती फुगली होती. आणि देवेशनी बघा आंधळ्या पांगळ्यांना मदत करा म्हणून एवढे पैसे गोळा. ते काय त्याच्या गल्ल्यातले नव्हते, पण भरपूर जणांनी असे त्याला पैसे दिले होते आणि शाळेत नेऊन द्यायचे होते. आजचा माझा दिवस